आज आपण पावभाजी तयार करत असताना पूर्ण फॅमिलीसाठी 10 ते 15 जणांची पार्टी असेल, गेट टुगेदर असेल, त्यासाठी कमी खर्चात जास्त पावभाजी कशी बनवायची, संध्याकाळच्या जेवणासाठी परफेक्ट पावभाजी तयार करण्याच्या टिप्स सांगणार आहे। भाज्या कशा निवडायच्या, त्याचबरोबर बटर कधी वापरायचं हे देखील या रेसिपीमध्ये सांगणार आहे। वाढदिवस किंवा वीकेंड फॅमिली डिनरसाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी सांगितलेली आहे। रंग छान आलेला आहे आणि परफेक्ट पावभाजीची अगदी डिटेल रेसिपी आज आपण पाहणार आहोत। सो हाय, मी कविता, मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी रेस्टॉरंटच्या वेगवेगळ्या रेसिपीज आणि कमी खर्चात उत्तम चव आणि किफायतशीर रेसिपी। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। आज आपण हॉटेलसारखी पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहूया। पावभाजीसाठी परफेक्ट साहित्य घेणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी घेतलेला आहे फ्लॉवर, 1 वाटी शिमला मिर्च, त्यानंतर 3 मोठ्या आकाराचे उकडलेले बटाटे, 1 वाटी या ठिकाणी वाटाणा, 1 टोमॅटो, 1 वाटी कांदा। त्यानंतर एवढ्या सगळ्या भाज्या घेतल्या। त्यानंतर 1 वाटी या ठिकाणी लसूणची पेस्ट घेतली, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 वाटी या ठिकाणी लाल मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। त्यानंतर काही मसाले आपल्याला लागणार आहेत। लाल मिर्च पावडर, जिरं, त्याचबरोबर पावभाजी मसाला, थोडीशी धना पावडर, मीठ, हळद असे काही मसाले आपल्याला लागणार आहे। त्या व्यतिरिक्त आपल्याला बटर देखील लागणार आहे। एवढं सगळं साहित्य आपण पाहिलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला ही पावभाजी बनवायची। आता सुरुवातीला कढईमध्ये टाकूया तेल। या ठिकाणी तुम्हाला तेलाऐवजी पावभाजीसाठी पूर्णपणे बटरचा वापर करायचा असेल तरी देखील करू शकता, परंतु या ठिकाणी मी सुरुवातीला तेलाचा वापर करते आणि बटर केव्हा वापरायचं हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आता सुरुवातीला आपण या ठिकाणी सगळ्या भाज्या यामध्ये टाकून घेणार आहोत। आता ज्या भाज्या लागणार आहे, फ्लॉवर, शिमला मिर्च, वाटाणा, बटाटा, हे सगळं आपण अगोदर उकडून घेतलेलं आहे। उकडवताना आपण सगळ्या सेपरेट भाज्या उकडवल्या होत्या। आता या सगळ्या भाज्या यामध्ये टाकलेल्या आहेत। त्यानंतर आपण जे मसाले घेतलेले आहेत ते टाकायचे। या ठिकाणी आपल्याला पावभाजीला नॅचरली रंग छान यावा यासाठी आपण बीटचा वापर केलेला आहे। कोणताही फूड कलर वगैरे वापरलेला नाही। त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस रेसिपी करत असताना स्वच्छतेचा, हायजीनचा विचार करत असतो, त्यामुळे फूड कलर स्किप करतो। त्यानंतर या ठिकाणी घेतलेलं सगळं साहित्य वापरलेलं आहे। त्यानंतर लाल मिर्च पावडरची जी प्युरी केलेली आहे आणि लसूणची पेस्ट केलेली आहे ती आपल्याला 2 ते 3 वेळा करून वापरायची आहे आणि ही केव्हा वापरायची हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगतच राहणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। हे पहा, अगोदर आपण उलटणीच्या साहाय्याने सगळ्या भाज्या या ठिकाणी मिक्स करून घेऊया। तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं। त्यानंतर मध्यम आचेवर मॅशरच्या सहाय्याने आपल्याला सगळ्या भाज्या छान अशा मॅश करून घ्यायच्या। हे पहा, गॅस मध्यम केलेला आहे। तुमची जर जाड तळाची कढई असेल तर या ठिकाणी तुम्ही गॅस मोठा केला तरी चालेल, परंतु पावभाजी करताना एकदम फ्लॅट मोठ्या तव्याचा वापर करा। शक्यतो आपल्याकडे फ्लॅट आणि एवढा मोठ्या आकाराचा तवा नसतो, त्यामुळे अशा पद्धतीची मोठ्या कढईचा तुम्ही वापर करू शकता। आणि जेव्हा तुम्हाला या ठिकाणी 4 ते 5 लोकांना पुरेल एवढ्या प्रमाणामध्ये आपण ही पावभाजी करत आहोत। जेव्हा तुम्हाला 8 ते 10 लोकांसाठी ही पावभाजी बनवायची असेल त्यावेळी हे प्रमाण तुम्हाला दुप्पट घ्यायचं आहे। ज्या ठिकाणी 1 वाटी प्रमाण घेतले आहे त्या ठिकाणी तुम्हाला 2 वाटी एवढं प्रमाण वापरायचं आहे। त्या प्रमाणातच तुम्हाला अगदी 20 लोकांसाठी, 30 लोकांसाठी तुम्ही ते प्रमाण वापरू शकता। तुम्हाला बर्थडे पार्टीसाठी करायची असेल पावभाजी तर त्यानुसार तुम्हाला ते प्रमाण वाढवत न्यायचं आहे। त्यानंतर भाज्या आपल्या जवळजवळ 50% मॅश करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी दोन्ही चटण्या, लाल चटणी आणि लसूणची चटणी टाकलेली आहे। नंतर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि पुन्हा एकदा हे मॅश करून घेत आहोत। गॅस मध्यमच ठेवायचा, कुठेही कमी करायचा नाही आणि मॅशरच्या सहाय्याने छान असं मॅश करीत आपण यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे। आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी साधारणतः 70 ते 75% पावभाजी आपली मॅश करून झालेली आहे। अगदी अशा पद्धतीची मोठी कढई तुम्ही जर वापरली तर पावभाजी तुम्हाला मॅश करणं देखील खूप सोपं असं होतं। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपली जवळपास सगळी पावभाजी मॅश करून झालेली आहे आणि मॅश करणं देखील खूप सोपं झालेलं आहे। मोठी कढई असल्यामुळे अगदी छान परफेक्ट अशी पावभाजी तयार झाली। सगळ्यात शेवटी आपण यामध्ये टाकली बारीक चिरलेली कोथिंबीर। त्यानंतर कोथिंबीर यामध्ये मिक्स करून द्यायची। त्यानंतर बटर टाकायचं। पुन्हा थोडीशी मला भाज्या यामध्ये दिसत होते त्यामुळे मी पुन्हा एकदा काही भाज्या राहिलेल्या मॅश करून घेतलेल्या आहे।
आणि पुन्हा एकदा सगळ्यात शेवटी यामध्ये बटर टाकला आणि सगळ्यात शेवटी तुम्ही कलर पाहू शकता. जशी जशी ही पावभाजी पाहून मॅश केली तसा तसा बीटचा रंग यामध्ये उतरलेला आहे आणि पावभाजीला परफेक्ट विकतच्यासारखं स्ट्रेक्चर आलेलं आहे. रंग देखील खूप छान असा आलेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, तुम्हाला जर या ठिकाणी पावभाजी जर जास्त लोकांसाठी बनवायची आहे आणि कमी खर्चात जास्त पावभाजी बनवायची असेल तर बटाट्याचा वापर थोडासा जास्त करू शकता किंवा या ठिकाणी चटण्यांचा वापर थोडासा जास्त करू शकता. आणि जेवढ्या जास्त भाज्या मॅश करता येईल तेवढ्या जास्त मॅश करा, म्हणजे पावभाजी जास्त होईल. पावभाजी तयार आहे. रेसिपी आवडल्यास कमेंट करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.